आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। आदित्य ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंचं निवासस्थान आहे शिवतीर्थ। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊया। सूरज, आदित्य ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाल्याची माहिती मिळते, नेमकं कारण काय आहे? आपण पाहतो या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। नेमकं या भेटीचं कारण काय आहे अद्याप समोर आलेलं नाहीये। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सूरज, या क्षणाची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मतदानासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला आहे। नेमकं या भेटीचं कारण काय आहे? केवळ एक दिवस अवघे काही तास जे आहेत ते मतदानासाठी राहिलेले आहेत आणि त्याच्याच आधी आदित्य ठाकरे जे आहेत ते आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अमित ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कारण म्हणजे पाहायला गेलं तर याआधी देखील अनेक वेळा ज्या आहेत त्या भेटीगाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकमेकांसोबत केलेल्या होत्या आणि आजची ही भेट फार महत्त्वाची ठरणार आहे। कारण उद्या कदाचित हे दोन्ही जे बंधू आहेत अमित ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे एकत्रित पत्रकार परिषद घेऊ शकतात अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे आणि पुढची रणनीती जी आहे महापालिकेसाठी ती देखील ते अजून एकदा ठरवू शकतात। कारण ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत मागच्या काही दिवसांमध्ये त्या सगळ्या घडामोडींवरती या दोघांमध्ये आता खलबतं जी आहे ती या ठिकाणी पार पडत आहेत अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। नुकतेच थोड्या वेळापूर्वीच आदित्य ठाकरे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मात्र आता ते माध्यमांशी येऊन बाहेर बोलतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दोघांमध्ये देखील आता जी चर्चा आहे या क्षणाची एक महत्त्वाची घडामोड आहे। आदित्य ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत, राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या भेटीमध्ये ते कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अवघ्या एका दिवसानंतर मतदान होणार आहे, पालिकेसाठीचं मतदान होणार आहे। त्यामुळे आता या एका दिवसामध्ये कोणत्या पद्धतीचं नियोजन असणार आहे, कारण की प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर दोन्ही पक्षांचे जवळपास 2000 सैनिक तैनात करणार आहेत। त्या संदर्भात ते चर्चा करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे।